हॅलो, नमस्कार. हा, गुड मॉर्निंग. आता आमचं सगळं काम झालेलं आहे आणि आज खूप दिवसाने आम्ही चालू केलेलं आहे. हे सगळं भांडी वगैरे झाले, साफसफाई, चहा ठेवला, नाश्ता वगैरे झाला. आणि आज आम्ही खूप दिवसांनी, तरी किती दिवसांनी, 3-4 दिवसांनी, होय. 3-4 दिवसांनी चालू केलेलं आहे. कारण तब्येत पण ठीक नाही आणि काम पण भरपूर चालू आहे, त्यामुळे वेळच नाही. तर म्हटलं आज आपण चालू करू. आम्ही कालच ठरवलं होतं पण लक्षातच नव्हतं. आता ही चहा उकळली, चहा घे, तिकडे बसूया. तुला काय असं चहा उकळलाय मस्त चहा. आता तो खायचा प्यायचा चहा आहे. आणि ते कसं कामाचं जास्त लोड असल्यामुळे आहे ना, हेच नाही होत चालू करायचं, लक्षातच राहत नाही. आता काल करणार आहे. हां, खायला मी ठरवलं होतं बनवून आणि आज सकाळी पण विसरलो परत. मग आता चहाच्या वेळेस आठवलं. त्यात मी हात दुखतो म्हणून मध्ये पॉज करतो ना. हा ना, मध्ये मध्ये उगाच बंद कर, चालू कर, बंद कर. एवढं स्टँड लाव ना मग स्टँडवरती. सेटअप बोलून कट करून टाकतो उगाच मध्येच. चल आता चहा प्यायला नको. आता चहा प्यायला घेऊन ये की. मी चपाती खाणार आहे. आता मग चपातीने पित्त होणार आणि परत मग म्हणणार की मला पित्त झाले. मग माझ्या नावाने हे करणार. लई दिवसांनी खाते चहा चपाती, कारण मला खूप आवडते चहा चपाती खायला, पण पित्त होतं भरपूर, त्यामुळे मी खात नाही. पण आता गोळी खाल्ल्यामुळे मी खातीये. आता 7:45 वाजले आणि मग आवरू जायचं पण आहे. या नाश्ता करायला, चहा प्यायला. चहा नाश्ता. हाय, आता सगळंच आवरलेलं आहे काम वगैरे. आणि आता इकडे चहा आणि दूध मांडलेलं आहे. तर चहा वगैरे पिते आणि परत कामाला बसते, कारण रात्रीचं पण काम चालू आहे आणि दिवसा पण काम असं, प्रोजेक्ट भरपूर आहेत ना. तर त्यामुळे ना रात्री पण स्टँडला लावते. आधी स्टँडला लावून घेतला कारण खूप हात दुखतो. इकडे चहा पण झालेला आहे. आणि आता व्हिडिओ नाही यायचे कारण कसं प्रोजेक्ट भरपूर काम चालू आहे. आणि दूध टाकून घ्यायचे. इथं बोलते ते टेबलवर ठेवून. कारण आहे ना, प्रोजेक्ट भरपूर आलेले आहेत ना आणि त्यामुळं काम भरपूर वाढलेलं आहे. आणि परत प्लस दुसरं पण यूट्यूब चॅनल आहे, त्याचंही काम करायचं. तर त्यामुळं लोड भरपूर असल्यामुळंच व्हिडिओ येत नाही आहे. आणि तिकडं दूध ठेवलेलं आहे गरम करायला वरती, त्यामुळे ना व्हिडिओ जमत नाही अपलोड. आणि एडिटिंग करायला, अपलोड तर काही नाही पण एडिटिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो. कारण छोटे गोष्टी, असं छोटे व्हिडिओ क्लिप आहेत ना, ॲड करून एडिट करावं लागतं ना. बस त्यामुळं मग व्हिडिओ आता येत नाही. पण मी आता प्रयत्न करेन की बनवायचा. निदान थोडे जास्त नाही आहे, पण एक 5-10 मिनटाच्या तरी बनवून थोडे. तर मग मी प्रयत्न करते. तर मग हे सगळं लोड होऊन जातं ना. मग रात्री पण खूप 1:30-2 वाजेपर्यंत तरी रात्री पण जागे असतो. परत सकाळी पहाटे 5 वाजता उठा आणि मग परत आपलं नेहमीचं. आणि परत माझं सकाळी 9 ते 6 आणि ऑफिस ह्याचं काम चालू असतं. तर त्यामुळे ना भरपूर असा लोड आलेला आहे. आणि ह्यांचं पण ऑफिस आणि हे पण थकून येते. मी जास्त एडिटिंग करतच नाही, ह्यांनाच एडिटिंग करायला होते. पण हे पण थकून येते. मग ह्यांना पण तेच. मग ते सकाळी जॉबवर आले ना संध्याकाळी 6:30 वाजता, 6:30-7 वाजता यायला. मग आल्यानंतर फ्रेश वगैरे 8 वाजतंच.
मग त्यांना पण लगेच कसं कामाला बसा, मग ते त्यानंतर काम करते ते पण म्हणजे ते पण आमच्या दोघांचं शिक्षण एक असल्यामुळे आम्ही दोघेही ते प्रोजेक्ट करतो आणि मग दोघांनी 1:30 वाजता मग आपण त्यात एडिट करा असं म्हणायला पण नको वाटतं. दूध बघून येते मग नको वाटतं ना, मग उगाच आपण एक्स्ट्रा त्रास दिल्यासारखं होतं. त्यामुळे व्हिडिओ काही बनलेच नाही. आणि रविवारी बनवायचं ना, रविवारी खूप काम होतं आम्हाला आणि इतकी गडबड झाली होती ना आणि बाहेर पण गेलो होतो ना, तर त्यामध्ये व्हिडिओ बनलंच नाही. अचानक बाहेर जायचं ठरलं ना, तर व्हिडिओ होताच नाही आलं. एक तर लेट पण उठलं होतं त्या दिवशी, लवकर उठलोच नव्हतं कारण शनिवारी खूप लेट झालं होतं झोपायला, तर त्यामुळं नाहीच बनवला रविवारी. आणि त्यानंतर मग थोडीशी तब्येत पण खराबच आहे ना, त्यामुळे काही करायची इच्छा पण नाही राहत, प्लस हे काम आणि मग ते सगळं थकून जातं. मग आता ठरवलेलं आहे निदान थोडे थोडे तरी एक 10 मिनिट 5 मिनटं किंवा 7-8 मिनटं असं बनवेन. तर आता चहा झालेला आहे, तर चला चहा पिऊया. तर असं चहा झालेला आहे, तर या चहा प्यायला आता नाश्ता करायची काही हे नाही आहे, काही बनवत बसायला आणि भूक पण नाही. जर भूक लागली तर मी काहीतरी करून खाईन. आता काहीतरी ब्रेड वगैरे हे असेल ना, मस्का पाव वगैरे, मी तेच खाईन. तर या सगळेजण चहा प्यायला. इकडे संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इकडे घातलेलं आहे हिरवे मूग, इकडं भात आहे, इकडं दूध ठेवलेलं आहे. आणि हे मी आता ते येतील ना, तर त्यांना कांदा पराठा बनवून द्यायचा म्हणून हे ठेवलेलं आहे. मी मगाशी खाल्ला करून, तर धूप वगैरे लावलेली आहे, पूर्ण सगळं धूप झालेलं आहे म्हणून इकडं हे असं ठेवलेलं आहे बाहेर. असं छान बाहेरचं वातावरण. धूप लावले होते ना, तर ते लयच धूर झालेलं आहे. तर हे आता येतील, मग त्यांच्यासाठी हा कांद्याचा पराठा वाटते. पीठ पण मळून ठेवलेलं होतं दुपारीच, मगाशी दुपारी म्हणजे मी 5 वाजता खाल्ला. आता हे होऊ दे, आता यांचा कॉल आला की मग